हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 6चा प्रॉब्लेम सेट 15 सॉल्व करणार आहोत. फर्स्ट बघूयात एक्झाम्पल. राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस. आता इथे तुम्हाला फ्रॅक्शन दिलेलं आहे 3/5, बरोबर. त्याच्यात तुम्हाला आता खाली इथे बघा अजून काय दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये. खाली इथे 10 आणलेलं आहे. मग 10 कसं आलं, 5चं 10 कसं आलं, तर 5ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं. फ्रॅक्शनमध्ये बघितलं आहे आपण. सो इथे 2 लिहूयात. मग आता डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केले म्हणजे न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे 2 लिहूयात. मग काय येईल इथे 3 2 जा 6 येईल. मग आता 6/10 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहायचं, तर 0 किती आहे, 1 आहे. सो आपला पॉईंट इथे पॉईंट आला तुमचा, तर पॉईंट नंतर तुमचा एकच नंबर आला पाहिजे कारण एकच 0 आहे. सो इथे काय येणार आहे 6 आणि मग इथे पुढे काय येणार आहे 0. कळलं. पॉईंट नंतर जेवढे 0 असतील तेवढे पॉईंट नंतर तुमचे डिजिट आले पाहिजेत. नेक्स्ट बघूया 25/8. आता इथे 25 8ला 125ने मल्टिप्लाय केले कारण खाली 1000 आलं. शक्यतो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये खाली जर 10चे मल्टिपल असतील म्हणजे 10 100 1000 10,000 1 लाख, तर तुम्ही डेसिमल पॉईंटमध्ये डायरेक्ट आन्सर लिहू शकता. तर इथे 8ने 125ला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 1000 येतं. सो 25ला सुद्धा आपल्याला वरती 125ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो ते आन्सर ऑलरेडी इथे बघा दिलेलं आहे 3125, पण इथे पॉईंटमध्ये आन्सर दिलं आहे म्हणजे इथे काय येणार आहे 3125 येणार आहे. मग आता इथे बघा तुम्हाला लक्षात आलं का 3 0 आहेत इथे. मग डेसिमल पॉईंट कुठे दिला आहे 1 2 3 नंबर सोडून 3 नंतर पॉईंट दिला आहे म्हणजे हे 125 म्हणजे 3.125 आन्सर आलं आहे. कळलं आहे पॉईंट कुठे द्यायचा, जेवढे 0 असतील तेवढे उलट्या साईडनी म्हणजे इकडनं मोजायला सुरुवात करायची, मग पॉईंट द्यायचा, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर येईल. पुढचं बघूया 20/2. आता 2च्या जागी आपल्याला 10 आणायचं आहे कारण 10चा मल्टिपल असेल तर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर लिहिता येईल. सो 2 5 जा 10. सो इथे 5 येईल म्हणजे इथे पण 5 येईल, बरोबर. सो 21 × 5 किती येत आहे 105. आता कसं लिहिणार बरं, खाली 10 आहे. मग आता मी पॉईंट नंतर मी फक्त काय लिहिणार, एकच डिजिट लिहायला पाहिजे 5, बरोबर. पॉईंट नंतर म्हणजे मग काय येणार आहे 10.5 आन्सर येणार आहे. कळलं आहे. जेवढे 0 तेवढं डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट, तेवढेच म्हणजे तेवढे नंबर्स पाहिजेत. इथे 1 आहे 0 म्हणून मग पॉईंट नंतर 1 आला फक्त डिजिट. आता पुढचं बघा 22/40 म्हणजेच काय 11/20. हे थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे, म्हणजे दोन्हीला डिवाईड केलं म्हणून हे आन्सर आलं 20. तर आता 20ला आता असं का केलं असेल बरं त्यांनी, कारण 40ला जर कुठल्या नंबरने डिवाईड केलं तर आपल्याला 100चा मल्टिपल मिळत नाही म्हणजे 10चा मल्टिपल मिळत नाही, म्हणून मग इथे 20 आणलं. मग 20ला 5ने मल्टिप्लाय केलं आपल्याला 100 मिळतं. सो इथे पण येणार आहे 5. सो वरती काय येणार आहे 55/100. आता 55 कसं लिहिणार डेसिमल पॉईंटमध्ये, तर इथे पॉईंट नंतर 2 0 आहेत म्हणजे 55 आपल्याला दोन्ही इथे मागेच घ्यायला लागतील, बरोबर. आणि मग पुढे काय येणार आहे 0 येणार आहे. कळलं. जेव्हा कुठलाही नंबर उरत नाही पॉईंट दिल्यानंतर, तर इथे बघा 2 0 आहे मग आपल्याला दोन्ही 55 काय करायला लागलं डेसिमल पॉईंट नंतर घ्यायला लागले. मग जेव्हा कुठलाही नंबर उरत नाही तेव्हा इथे काय लिहायचं आहे तुम्ही 0 लिहायचं आहे. चला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. तर पहिला नंबर दिलेला आहे 3/4. 3/4ला आपण कन्वर्ट कसं करायचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, त्याच्याकरता आपल्याला 4ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे 10चा मल्टिपल येईल. तर 4ला 25ने समजा आपण मल्टिप्लाय केलं तर 25 4 जा किती येतं 100 येतं, बरोबर. सो इथे पण आपल्याला 25ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे काय येईल आहे इथे 75/100. आता हे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहायचं तर 0.75, बरोबर ना. पॉईंट नंतर 2 0 आहेत म्हणजे 2 नंबर आले पाहिजेत म्हणजे मग पॉईंटच्या आधी काय येईल 0 येईल. सेकंड बघूयात 4/5. सो 4/5मध्ये आता इथे बघा 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 10चा मल्टिपल येईल 2ने. सो 2 म्हणजे 8 किती आलं आहे 10 आलं आहे म्हणजेच आपण काय लिहिणार 0.8. थर्ड बघूयात 9/8. आता 8ला कितीने मल्टिप्लाय केलं की 125 हे 1000 आपण वरतीच बघितलं. 8ला डायरेक्ट 125ने मल्टिपल करायला लागेल. मल्टिप्लाय म्हणजे मग आपलं खाली 10चा मल्टिपल येईल. सो 8
इंटू 125. सो 9ला 125ने मल्टिप्लाय केल्यावर 1125 नंबर मिळतो आणि खाली किती येणार आहे 1000. मग आता हे कसं करणार आपण, आता इथे आपण पॉईंट देऊन घेऊयात आधी. हां 1 2 3 0 आहेत म्हणजे 5 2 1 म्हणजे 1 2 5 इथे मागे येणार डेसिमल पॉईंट नंतर. आणि किती नंबर राहिला आहे पुढचा, एकच राहिला आहे, तो कुठे येणार आहे डेसिमल पॉईंटच्या आधी येणार आहे. जेव्हा इथे बघा कुठलाच नंबर नसतो तेव्हा काय येतं 0 येतं, पण इथे 1 2 3 नंतर एक नंबर उरला होता म्हणजे मग काय येणार आहे ते 1.125. आता 6 बघूयात, सॉरी 4 काय आहे 17/20. आता ही 17 आणि 20ला कितीने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 10चा मल्टिपल मिळेल, तर 5ने मल्टिप्लाय केलं तर. सो 20 इंटू 5 अँड 17 इंटू 5. सो हे किती येणार आहे 85/100. बरोबर. आता परत पॉईंट नंतर 2 आहेत, सो 2 नंबर लिहून घ्यायला लागतील. 85 म्हणजे मग आधी काय येणार आहे 0. 5th करूयात 36/40. आता इथे बघा 10चा मल्टिपल नाही आहे खाली आणि आपण आणूही शकत नाही. मग काय करायचं इथे 36 मध्ये तुम्हाला माहिती आहे की 9 इंटू 4. 9 इंटू 4 म्हणजे किती 36. 40 म्हणजे काय 10 इंटू 4. मग आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमधला 4 आणि 4 आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे मग काय येतं 9/10 येतं. मग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर काय येईल 0.9. याचं बघा, याचं अजून एक सोल्युशन येऊ शकतं. ते मी तुम्हाला पेन्सिलनी करून दाखवते. समजा तुम्हाला हे कळलं नाही, इंटू 4 करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की 40ला जर मी 4ने डिवाईड केलं तर 10 येईल. आपल्याला काय करायचं आहे 10चं मल्टिपल काही करून आणायचं आहे इथे. बरोबर. जर समजा मग मी काय केलं 36 डिवाइड बाय 4 आणि 40 डिवाइड बाय 4 असं समजा मी केलं तर काय येणार इथे बघा 36 किती 4 9 36 आहे, सो 9 आणि 40ला 4ने डिवाइड केल्यावर आन्सर काय येतं 10. सो 9/10 म्हणजे 0.9. कळलं आहे. या दोन्हीपैकी कुठल्याही एका पद्धतीने तुम्ही करू शकता. चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 7/25. तुम्हाला माहिती आहे आता 25ला कितीने मल्टिप्लाय केलं की 100 येणार आहे, खाली 10चा मल्टिपल येणार आहे 4ने. सो 7 4 इथे 28/100 म्हणजेच आन्सर काय आलं. पॉईंट नंतर 2 0 आहेत म्हणजे काय येणार आहे डिजिट इथे पॉईंट नंतर जातील म्हणजे पुढे कुठला येणार आहे 0. 7 बघूयात 19/200. आता इथे 200ला मी 5ने मल्टिप्लाय केलं. आता 19 तर कुठल्या टेबलमध्ये येणार नाही, सो आपण डिव्हाइड करू शकणार नाही इथे. सो इथे मल्टिप्लायच करायला लागेल. तर मल्टिप्लाय कशाने करायला लागेल 200ला मी 5ने मल्टिप्लाय केलं तर मला 1000 मिळतील. बरोबर. 1000 नंबर मिळेल 5ने मल्टिप्लाय केलं तर. सो मला काही करून मला 10चा मल्टिपल खाली आणायचा आहे. सो आपण असं करूयात 19 इंटू 5 अँड 200 इंटू 5 इज इक्वल टू किती येणार आहे हे आलं आहे 95/1000. सो आता हे तुम्ही लिहू शकता. आता बघा पॉईंट नंतर किती घेणार आहे आपल्याला 1 2 3 आहे म्हणजे मी 5 लिहून घेतला 9 लिहून घेतला. पण आता अजून एक आपल्याला डिजिट हवा आहे, मग तो नंतर लिहायचा का आधी लिहायचा, नाही तो आधी लिहायचा. सो 0.095 आणि इथे परत काय येणार आहे 0 येणार आहे. कळलं आहे सगळ्यांना. 950 नाही लिहायचं आहे, 959 आणि त्याच्या आधी 0 लिहायचं आहे. आपण आता हे शिकलो ना प्लेस व्हॅल्यूनुसार. मग इथे कसं येणार आहे 3 पॉईंट नंतर 3 डिजिट येणार आहेत, पण ते 5 9 मग तो नंतर लिहिला तर काय होईल त्याचा 950 हा नंबर तयार होईल. बरोबर. तसा नको आहे आपल्याला 95 हवा आहे फक्त. सो 0.095 असा नंबर येईल. चला पुढचा प्रॉब्लेम बघूयात. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन्स इंटू कॉमन फ्रॅक्शन. हे तर एकदमच सोपं आहे. आपल्याला नंबर दिलेले आहेत, फक्त ते आपल्याला काय करायचे आहेत कॉमन फ्रॅक्शनमध्ये आणायचे आहेत. आता 27.5 आहे म्हणजे 0.5 म्हणजे एकच नंबर आहे म्हणजे खाली किती असणार आहे 10 असणार आहे आणि वरती काय येणार आहे 275. फक्त आपल्याला पॉईंट रिमूव्ह करायचा आहे आणि जेवढं पॉईंट नंतर जेवढी व्हॅल्यू आहे इथे जेवढे डिजिट आहेत तेवढं आपल्याला 1च्या पुढे एक 0 लावायचा आहे. कळलं आहे. सेकंड बघूयात 0.007. आता इथे बघा आपण आता
1 2 3 3 नंबर आहेत म्हणजे आपण काय लिहिणार, खाली काय येणार आहे 1000 येणार आहे आणि वरती काय येणार आहे फक्त 7 येणार आहे. आधी जे 0 0 लिहायची गरज आहे का, नाही. सो 7/1000. नेक्स्ट बघूयात थर्ड 90.8. आता 90.8 पॉईंट नंतर किती आहे, एकच आहे म्हणजे खाली काय येणार आहे 10 येणार आहे आणि मग 908. फोर्थ 39.15. आता इथे बघा पॉईंट नंतर 2 आहेत म्हणजे किती येईल 100 येईल आणि मग वरती आहे तो नंबर फक्त पॉईंट काढून टाकायचा आणि आहे तो नंबर लिहून घ्यायचा. सो 3915 हा नंबर येईल. फिफ्थ 3.12 आहे. परत 12 म्हणजे खाली किती येणार आहे 2 नंबर आहेत पॉईंट नंतर म्हणजे 1च्या पुढे किती 0 येणार आहेत 2 आणि मग 312 पॉईंट काढून आहे तसा नंबर लिहून घ्यायचा. 6 बघूयात 70.400. आता इथे किती आहेत 1 2 3 म्हणजे 1 नंतर 0 किती येणार आहेत 1 2 3 0 येणार आहेत आणि परत आहे तो नंबर लिहून घ्यायचा. आता हे 0 आपण काउंट करायचे का मग नंबर लिहिताना, करायचे, कारण तो नंबर मग पूर्ण चेंज होऊन जाईल. तुम्ही फक्त 704 लिहिलं तर मग आणि अपॉन 1000 लिहिलं तर काय होईल त्याचा आन्सर 0.704 होईल. म्हणून हे 0 सोडायचे नाहीत, हे लिहून घ्यायचे. सो 70400 असं आन्सर आहे. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 15 आपला कव्हर झालेला आहे, संपलेला आहे. होपफुली तुम्हाला हे कळलं असेल कारण हे खूप सोपं आहे, एवढं जास्त काही हार्ड नाही आहे ह्याच्यात समजायमध्ये. कळलं असेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून परत एकदा बघा किंवा तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा आणि मग आन्सर चेक करा की आपला आन्सर बरोबर आलं आहे का. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कळत असेल, सांगितलेला आहे, तुम्हाला समजत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.